श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलं आजचं कथा चिंतन क्रमांक 692. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये भरतजींनी कशा पद्धतीने प्रभू रामचंद्रांच्या राज्याभिषेकासाठी अयोध्येहून जे सर्व पवित्र नद्यांचं जल आणलं होतं, त्या पवित्र जलाची स्थापना अत्री मुनींच्या आज्ञेनुसार या पर्वतराशीमध्ये असलेल्या एका विहिरीमध्ये केली, त्याची कथा ऐकली. त्या विहिरीचं महात्म्य, त्या कुपाचं महात्म्य प्रत्यक्ष मुनी अत्रींनी सांगितलंय. ते जलस्थल हे कसं आहे? तात अनादि सिद्ध थल एहू, लोपेउ काल बिदित नाही केहू. अनादि काळापासून अत्यंत परम पावन असलेलं हे जलस्थळ आहे, परंतु काळाच्या ओघामध्ये त्याचा महिमा लुप्त झाला. भरता, आज या जलाच्या स्थापनेच्या आधाराने या जलस्थलाचा महिमा पुन्हा एकदा तू पुनर्स्थापित करत आहेस, आणि त्यामुळं आजपासून या पवित्र जलस्थलाला भरतकूप या नावाने संबोधित केलं जाईल. या जलस्थापनेच्या आधाराने आपण जलाचे वेगवेगळे गुणधर्म आणि त्यावरती असलेली या संतांची सत्ता या दृष्टीने काल थोडंसं चिंतन बघितलं, ज्यामध्ये गणुबुवा रामदासी यांच्या विहिरीचं देखील जे श्री महाराजांच्या असलेल्या या प्रभू रामचंद्रांच्या कृपेद्वारे खारटपणामधून अत्यंत मधुर अशा गोड्या जलामध्ये परिवर्तन झालं, त्याचा महिमा देखील आपण बघितला. भरतजींच्या समवेत असलेल्या सर्व अयोध्यावासियांनी या सर्व विहिरीची अतिशय सुंदर पद्धतीने निगा राखलेली आहे, त्याची डागडुजी केली आहे, तिला छान घाट बनवलेले आहेत. आणि मग अशा रीतीने हा सर्व समाज या अत्यंत सुंदर अशा विहिरीचं गुणगान करत, या जलस्थलाचं गुणगान करत पुन्हा एकदा प्रभू रामचंद्रांकडे येतो. प्रभू रामचंद्रांना मुनी अत्री झालेल्या या सर्व घटनेचा वृत्तांत सांगतात. प्रभू रामचंद्रांचं मन देखील यातून अत्यंत सुखावून जातं. भरतजींनी जे 3 मनोरथ प्रभू रामचंद्रांच्या समोर व्यक्त केली होती, त्यातील हे दुसरं मनोरथ पूर्ण झालं, आणि आता वेळ आली होती भरतजींनी मागितलेल्या 3ऱ्या मनोरथाची, की हे प्रभो, आपल्या चरणचिन्हांनी अंकित असलेल्या या परमपावन भूमीमध्ये मला विचरण करायचं, याची परिक्रमा करायची आहे. आणि आज भरतजी या परिक्रमेसाठी निघणार आहेत. त्याचं गायन आम्हाला गोस्वामीजी आजच्या चौपायांमधून सांगू लागतात. गोस्वामीजी गाऊ लागतात. कहत धर्म इतिहास सप्रीति, भयउ भोरु निसी सो सुख बीती. नित्य निबाही भरत दो भाई, राम अत्रि गुर आय सुपाई. सहित समाज साज सब सादे, चले राम बन अटन पयादे. कोमल चरण चलत बिनुपनहि, भई मृदु भूमि सकुची मन मनहि. कुसकंटक काकरी कुराई,
कटुक कठोर कुबस्तु दुराई, महिमंजुल मृदु मार्ग कीन्हे, बहत समीर त्रिविध सुखलीन्हे, सुमन बरशी सुर घन करि छाही, बिटप फूली फली तृण मृदुताही, मृग बिलो की खग बोली सुबानी, सेवहि सकल राम प्रिय जानी, सुलभ सिद्धि सब प्राकृत हो, राम कहत जमुहात, राम प्राण प्रिय भरत कहूँ, यह न होई बड़ी बात, सियावर रामचंद्र प्रिय हो। अत्रि मुनींनी प्रभू रामचंद्रांना या तीर्थाचा पुण्य प्रभाव ऐकवला. बघा, मी आपणास काल सहज म्हटलं होतं की या पुराणाच्या आतमध्ये दडलेलं महात्म्य हे सामान्य जीवाला कळणं अवघड आहे. त्यावरती आपला स्वाभाविकपणे विश्वास बसणं देखील अवघड आहे. प्रभू रामचंद्रांनी मुनी अत्रींच्याकडून या पवित्र जलस्थलाचा इतिहास ऐकलेला आहे. आणि तो इतिहास किती वेळ? कहत धर्म इतिहास सप्रीती, भयहु भोरू निसी सो सुख बीती. हा अत्यंत परम पावन असा हा धर्म इतिहास सांगताना संपूर्ण तो उर्वरित दिवस संपला आणि ती रात्र देखील अत्यंत सुखाने व्यतीत झालेली आहे. खरोखर जेव्हा अत्रि मुनींच्या मुखातून प्रभू रामचंद्र हा इतिहास ऐकत असतील तेव्हा सज्जनो, आपल्याला आणखीन एका चरित्राचं अंतरंगामध्ये आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आणि ते म्हणजे जे हे श्रीमद महाभागवत हे जे आपण अत्यंत परम पावन ग्रंथाचं श्रवण करतो, त्या भागवत ग्रंथामध्ये देखील ज्या शुकदेवांनी परीक्षिताला ही कथा सांगितली, जी 7 दिवस आणि 7 रात्र चाललेली आहे, आणि त्यामध्ये कोणालाही तहान लागलेली नाही, भूक लागलेली नाही. परीक्षित महाराज देखील ऐकतायत आणि त्यांच्या समवेत असलेले इतर साधू संत देखील मनापासून ते श्रवण करतायत. यामध्ये अर्थातच तो परम पावन इतिहास हे एक कारण आहेच, परंतु दुसरं आणि अत्यंत प्रमुख कारण म्हणजे त्याला शुकदेवासारखे वक्ते आहेत. वक्ता ज्या प्रेमाने त्या कथेमध्ये समर्पित होतो ना सज्जनो, तेवढा श्रोता देखील त्या कथेमध्ये स्वतःला विसरून जातो. वक्त्याचं हे समर्पण केवळ प्रेमातून येऊ शकतं. आणि जेव्हा तिथं प्रेम असतं तेव्हा पुराणातल्या, कदाचित सत्ययुगातल्या कथा देखील आम्हाला अगदी आपल्या हृदयाच्या जवळच्या वाटतात. असं वाटतं की हे सगळं काही आपल्या जवळपासच घडतंय. आणि त्या कथांचं श्रवण करता करता कधी दिवस संपतो, कधी रात्र संपते, याचा आपल्याला पत्ताच लागत नाही. अहो, इतकंच काय, आपण कधी अत्यंत जिवलग असे 2 परमार्थामधले साधक जरी भेटले आणि मग महाराजांच्या आठवणी निघाल्या, महाराजांच्या स्मृती निघाल्या, नामस्मरणाचे असलेले वेगवेगळे अनुभव निघाले, कित्येकदा रात्र कितीतरी उलटून जाते, परंतु या असलेल्या एका सुंदर रसास्वादामध्ये सर्वजण आपला देहभाव विसरून जातात. इथं तर प्रत्यक्ष मुनी अत्रींसारखा वक्ता आहे
आणि प्रभू रामचंद्रांसारखा अत्यंत संयमित असा श्रोता आहे. श्रोत्याचा देखील एक गुणधर्म असतो सज्जनो. श्रोता देखील जरी सर्व गोष्टी माहिती असल्या तरी त्या प्रत्येक येणाऱ्या वक्त्याच्या मुखातल्या शब्दाला जणू काही असं श्रवण करत असतो की मी हे पहिल्यांदाच ऐकत आहे. आणि त्यामुळं वक्त्याला देखील त्याच्या कथा सांगण्यामध्ये एक आणखीन रस येतो. प्रभू रामचंद्रांचं श्रवण कसं असेल ना. आपण बऱ्याचदा बघतो अनेक अधिकारी मंडळी असतात, उत्तम त्यांचं वक्तव्य असतं, मोठी मोठी व्यासपीठं, मोठे मोठे संप्रदाय यांच्यामध्ये ते एकदा बोलायला लागले की अनेक लोक मौन धारण करून ऐकत असतात. परंतु बऱ्याचदा या वक्त्यांचा एक दोष असा असतो की ते चांगले श्रोते नसतात, ते ऐकूच शकत नाहीत. कारण प्रत्येक ठिकाणी मीच सांगणार, मीच बोलणार या भूमिकेमधून श्रवण करण्याची कलाच त्यांच्याकडे नसते. आणि त्यामुळे अशा वक्त्यांशी देखील संवाद करताना बऱ्याचदा अडचणी येतात. आणि श्रवण हे प्रत्येकालाच गरजेचं आहे, मग तो वक्ता असो की श्रोता. श्रवण हे नित्य स्नान आहे मनाचं, विचारांचं, एक पुनर्जीवित करणारं एक साधन आहे श्रवण. आणि त्यामुळं जेव्हा तुम्ही श्रवण करता तेव्हा कधीही वक्त्याच्या भूमिकेतून श्रवण केलं तर तुमचं श्रवणामध्ये नुकसानच होईल. श्रवण करताना हे नेहमी श्रोत्याच्या भूमिकेतून ज्या वक्त्याला करता येतं तोच उत्तम वक्ता देखील होऊ शकतो. प्रभू रामचंद्र रात्रभर मुनी अत्रींच्याकडून जरी हा सर्व धर्म इतिहासाचे ते साक्षी असले तरी त्यांच्या मुखातून येणाऱ्या प्रत्येक शब्दाला स्तंभित होऊन, अचंबित होऊन ऐकतायत. ही खरं या सर्व कथा श्रवणाची एक रीतच जणू काही प्रभू रामचंद्रांनी आम्हाला दाखवून दिली. भयहु भोरू निसी सो सुख बीती. ती रात्र अत्यंत सुखाने व्यतीत झालेली आहे, प्रातःकाळ झालेला आहे. आणि भरत आणि शत्रुघ्न हे देखील प्रभू रामचंद्रांच्या समवेत हे सर्व श्रवण करत करत मग एका टप्प्यावरती कथा जेव्हा विराम पावते त्यावेळेला हे दोघही भाऊ लगेच शुचिरभूत होतात. आणि तत्पश्चात प्रभू रामचंद्र, अत्रीजी, मुनी वसिष्ठ यांची आज्ञा घेतात आणि समाजाच्या समवेत साध्या वेशात प्रभू रामचंद्रांच्या या वनाची प्रदक्षिणा करण्यासाठी पायीच निघतात. बघा, रात्रभर ते देखील जागलेले आहेत, श्रवण करतायत. एखादा म्हणेल की अहो मी रात्रभर खूप जागलोय, आता लगेच सकाळी निघायलाच पाहिजे का? जर आम्हाला या अशा पद्धतीने केलेल्या सेवेचे कष्ट वाटत असतील तर खऱ्या अर्थाने आमची ती सेवाच घडत नाही, हेच त्याच्या मागचं मुख्य कारण आहे. भरत आणि शत्रुघ्न श्रवण करतायत ते ह्यासाठी करत नाहीत कारण आपले स्वामी देखील जागे आहेत, ते देखील ऐकतायत. मग आपल्याला जरी सकाळी लवकर निघायचं असलं तरी मग आपल्याला ऐकावंच लागेल कारण प्रभू रामचंद्र ऐकत आहेत. नाही, जेव्हा श्रवण मनापासून घडतं ना सज्जनो, मी तुम्हाला एक अत्यंत महत्वाचं रहस्य सांगतो. ज्याचं श्रवण मनापासून घडतं ना त्याच्यासाठी त्या श्रवणा इतका उत्तम विश्राम नसतो. कारण आपलं सर्व मन एकाग्र होऊन त्या स्थितीशी जणू काही समाधी अवस्थेमध्ये एकरूप होतं. या शरीराची सर्व इंद्रिय जणू काही विश्राम पाहू लागतात. जसे एखादी योग निद्रा असावी, त्या योग निद्रेमध्ये आपण केवळ त्या शब्दांना ऐकत असतो परंतु देह मात्र संपूर्णपणे शिथिल झालेला असतो. तशीच अवस्था उत्तम श्रवण करणाऱ्या व्यक्तीची होते. आणि त्यामुळे भरत आणि शत्रुघ्नांनी केवळ आपले स्वामी आहेत जागे म्हणून श्रवण केलं नाही, त्यांनी मनापासून श्रवण केलं. आणि त्या श्रवणामध्येच या देहाला कुठल्याही प्रकारचे कष्ट झाले नाहीत. अत्यंत ताजे तवाने होऊन लगेचच प्रातःकाळी
सर्व ज्येष्ठांची आज्ञा घेऊन भरत आणि शत्रुघ्न आपल्या समाजातील काही मंडळींच्या समवेत अत्यंत साध्या वेशामध्ये ही प्रदक्षिणा करण्यासाठी पायीच निघालेले आहेत. गोस्वामीजी म्हणतात, कोमल चरण चलत बिनु पनही, भई मृदु भूमी सकुची मन मनही. भरतजी आणि शत्रुघ्न कसे निघालेत? साध्या वेशामध्ये, कारण त्यांना कुठेही वनवासाची आज्ञा नाहीये. किंबहुना प्रभू रामचंद्र आता या परिक्रमेच्या पश्चात त्यांना अयोध्येचंच राज्यकारभार सांभाळण्याची विनंती करणार आहेत. परंतु तरी देखील आपल्या समाजामध्ये भरत आणि शत्रुघ्न अत्यंत साध्या वेशात आहेत. त्यांच्या या वेशामध्ये कुठेही या असलेल्या राजकुमारपणाचा अंश देखील सापडत नाहीये. जणू काही राम आणि लक्ष्मण ज्या तपस्वी वेशामध्ये आहेत तसेच भरत आणि शत्रुघ्न देखील निघालेले आहेत. ज्याप्रमाणे राम आणि लक्ष्मण अनवाणी पायाने या चित्रकूटामध्ये फिरतायत, त्याच पद्धतीने भरत आणि शत्रुघ्न देखील अनवाणी पायानेच या भूमीमधून चालतायत. आणि मग काय झालंय? भई मृदु भूमी सकुची मन मनही. हे पाहताच ज्या पृथ्वीवर भरतजींच्या चरणाचा स्पर्श होतोय त्या ठिकाणी पृथ्वी देखील अत्यंत आतमध्ये मनात संकोच पावतीये की अरे, संताचे चरण मला लागलेले आहेत, संताच्या चरणांचा स्पर्श मला झालाय. मी या संताच्या चरणांची सेवा कशी करू, काय करू मी या संतांसाठी, असं म्हणून पृथ्वी अत्यंत कोमल होतीये. आपल्या आतमध्ये दडलेले सर्व कुश, काटे, खडे, भेगा अशा या सर्व गोष्टींना, ज्यांच्या आधाराने कठोरता निर्माण होईल, दुःखदायक परिस्थिती निर्माण होईल, अशा सर्व गोष्टींना पृथ्वी आपल्या पोटामध्ये ओढून घेतेय. जिथं जिथं म्हणून भरत आणि शत्रुघ्नाचे चरण पडतायत तिथं तिथं ही पृथ्वी अत्यंत कोमल, अत्यंत मृदू होतीये. भरत आणि शत्रुघ्न ज्या ज्या मार्गावरून चाललेले आहेत तिथं पृथ्वीची ही अवस्था. आणि वायू देखील कसा वाहतोय, या वायूची देखील अवस्था सुखदायक, शीतल, मंद, सुगंधित अशी या वायूची अवस्था या चित्रकूटावरती भरत आणि शत्रुघ्नाच्या शरीराला स्पर्श करून त्यांना आल्हाद या विचरणामध्ये प्रदान करते. देवता पुष्पांचा वर्षाव करतायत आणि आकाशामध्ये ढग भरत आणि शत्रुघ्नावरती छत्र धरतायत, जेणेकरून सूर्याचा थेट प्रकाश भरत आणि शत्रुघ्नला लागू नये. अवतीभोवती असलेले वृक्ष हे फळाफुलांनी बहरून गेलेली आहेत, जेणेकरून या 5-6 दिवसामध्ये जोपर्यंत ही परिक्रमा चालेल तोपर्यंत भरत आणि शत्रुघ्न आणि त्यांच्या समवेत असलेल्या सर्वांना पोटभर आपण खाऊ घालू. या भूमिकेतून प्रकृती देखील अत्यंत प्रफुल्लित झालेली आहे. जे साधं तृण होतं गवत ते देखील अत्यंत कोमल झालेलं आहे. जे पशु पक्षी होते ते देखील भरतजींच्या आगमनाने अत्यंत प्रसन्न होऊन कोमल, मधुर, सुंदर अशा आवाजाचा निनाद करू लागलेले आहेत. सर्वजण भरतजी आलेले आहेत, हे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचे अत्यंत प्रिय सेवक आहेत हे जाणून ही समस्त पृथ्वी, ही समस्त चराचरातली तत्व प्रभू रामचंद्रांची सेवा करू लागलेले आहेत. बघा सज्जनो, आपल्या देशामध्ये देखील अनेक बाहेरून मोठ्या राष्ट्रांचे अध्यक्ष, पंतप्रधान हे भेटीसाठी येत असतात. आपण बघतो ते जेव्हा विमानातून उतरतात तेव्हा त्या विमानाच्या शिडीपासून एक सुंदर असा लाल गालिचा, ज्याला आपण रेड कार्पेट म्हणतो, ही त्यांच्यासाठी अंथरली जाते. त्यांच्यासाठी अनेक प्रकारचे पुष्प घेऊन लोक त्या विमानतळाच्या शिडीजवळ त्यांच्या स्वागतासाठी उभे असतात. त्यांच्या स्वागतामध्ये एक सुंदर राष्ट्राच्या स्वागताचं प्रतीक म्हणून ज्याला आपण ड्रम म्हणतो तो वाजवला जातो. त्यांचं स्वागत केलं जातं.
त्यांचं आदरातिथ्य केलं जातं. त्या आदरातिथ्यामाग त्या व्यक्तीवरती असलेल्या प्रेमापेक्षाही ती आलेली व्यक्ती ही कोणीतरी विशिष्ट व्यक्ती आहे. ती कुठल्या तरी राष्ट्राचा अध्यक्ष आहे आणि तो अध्यक्ष आपल्या अध्यक्षांच्या, आपल्या पंतप्रधानांच्या विनंतीवरून आपल्या राज्यामध्ये आलेला आहे आणि त्यामुळं त्याची अत्यंत चांगली खातिरदारी करणं हा जसा राजधर्म मानला जातो. इथं या समस्त सृष्टीचा जो स्वामी आहे, या समस्त पंचमहाभूतांचा जो यजमान आहे, त्या यजमानांचा प्रिय पाहुणा म्हणजे भरत आहे. त्या यजमानांचा हृदय असलेला शत्रुघ्न आहे. असे भरत शत्रुघ्न त्या स्वामींच्या राज्यामध्ये, जरी या समस्त ब्रह्मांडाचे ते राजे असले तरी चित्रकूटाचे ते स्वामी आहेत. आणि त्यांच्या राज्यामध्ये त्यांचा परमप्रिय पाहुणा आलेला आहे. हे जाणताच त्यांचे सर्व सेवक त्यांची अत्यंत मनापासून खातिरदारी करू लागलेले आहेत, अत्यंत मनापासून त्यांची सेवा करू लागलेले आहेत. हा एक विचाराचा दृष्टिकोन आहे. दुसरा विचाराचा दृष्टिकोन असा आहे सज्जनो, की प्रभू रामचंद्र हे नेहमी म्हणतात की स्वामी हा मुखासारखा असला पाहिजे आणि सेवक हा हात, पाय आणि डोळ्यांसारखा असला पाहिजे. ज्याप्रमाणे मुख हे अन्न ग्रहण करतं आणि त्याच्या रसांच्या द्वारे हात पायाचं पोषण करतं, ते अन्न चावण्याचे कष्ट मुख घेतं. त्या अन्नामधून वेगवेगळ्या प्रकारची जीवनद्रव्य या शरीराला देण्यासाठी हे मुखच झटतं. त्याप्रमाणे प्रभू रामचंद्र वनवासात येताना मात्र या पंचमहाभूतिक सृष्टीने वारंवार विनंती करूनही प्रभू रामचंद्रांनी त्यांची सेवा घेतली नाही, परंतु त्यांनी मनोमन एक विनंती केली की काही काळानंतर माझा भरत येईल बघ इथं, आणि अशा माझ्या सेवकाची तू सेवा कर, कारण माझा सेवक माझ्यासाठी झटतो आणि त्या सेवकाची सेवा करणं हेच या रामरायाला अत्यंत आवडतं. म्हणून तर त्याने गोंदोल्यामध्ये स्वतःला दीनदास म्हणून घेतलं. लोक यायचे रामाच्या सेवेसाठी आणि महाराज अशा लोकांच्या सेवेमध्ये आपल्या देहाला झिजवायचे. हेच रामाचं रूप होतं. राम आपल्या सेवकाला नेहमी पुढं करून त्याला कसा आनंद मिळेल हाच मनामध्ये नित्य विचार करतो. त्यामुळं आपल्याकडचं जे सर्वोत्तम आहे ते राम स्वतःसाठी वापरत नाही, ते सर्वोत्तम आपल्या सेवकाच्या सेवेसाठी म्हणून ठेवून देतो. हे रामाच्या स्वभावाचा विलक्षण गुणधर्म ज्याला कळाला ना, त्याला त्याच्या जीवनामध्ये स्वतःच्या स्वार्थाची कधी फिकीरच वाटणार नाही. जे काही आहे ते सर्वोत्तम दुसऱ्यासाठी देण्याची ही कला आहे. बऱ्याचदा आपण घरामध्ये एखादा पदार्थ करावा, माता भगिनी पदार्थ तो सगळ्यांना भरभरून वाढतात. घरामधली लोक देखील त्या पदार्थाचं कौतुक करत नेहमीपेक्षा 2 घास जरा जास्तच खातात. सगळ्यांच्या जेवणं उठतात, ताटं उचलली जातात. घरातली जी एखादी मुलगी असते तिच्या लक्षात येतं, आई तू सगळ्यांना ते वाढलं, तुझ्यासाठी कुठे आहे ग? आईच्या डोळ्यात कुठेतरी आपल्या मुलीच्या बद्दल कौतुक असतं. अगं आहे की माझ्यासाठी, कुठे दाखव बरं. अगं आहे ग. हो नाही करता करता शेवटी वाटीभर त्यामध्ये देखील कोणीतरी मागितलं म्हणून केवळ घासभर स्वतःसाठी ठेवणारी ती आई. आणि ती जेव्हा ती मुलगी ते पाहते तेव्हा म्हणते एवढंच, याने काय होणार, आम्हाला तर 4-4 वाट्या खायला घातल्या आणि स्वतः मात्र एवढंच. अगं तुम्हाला वाढून ना माझं पोट भरून गेलं बघ, मला खरंच काही नकोय. तुम्ही असे छान आनंदाने पोटभर खाल्लं, यामध्येच माझं सर्व काही भरून पावलं. आता वेगळी कशाला पाहिजे मला रसना. हे जे आईचं हृदय आहे ना सज्जनो, हे महाराजांचं हृदय होतं.
1876च्या दुष्काळामध्ये कोणाकडे काही खायला नव्हतं. ही आत्ताची जी परिस्थिती आहे, ज्यामध्ये गरीब देखील अन्न करत आज बऱ्याच प्रमाणामध्ये जसा व्यथित आहे ना, त्यापेक्षा देखील अत्यंत व्यथित करणारी परिस्थिती होती 1876ची. महाराज स्वतःच्या हाताने अन्नधान्य काढून शिजवायचे, गोरगरिबांना फुकट खायला घालायचं नाही म्हणून काहीतरी दुष्काळी कामं काढायचे, आणि मग दुपारच्या वेळेला गरम गरम सार भात आलेल्या लोकांना पत्रावळीवर वाढायचे. त्या बिगारी काम करणाऱ्या बायकांची ती मुलं अन्नासाठी हपापलेली, आणि महाराज त्यांना आपल्या हाताने जेव्हा अन्न भरवायचे तेव्हा महाराजांच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागायच्या. कोण होते महाराजांचे ते? पण माझ्या रामाची सेवा करणारे म्हणून त्या सेवकांची सेवा करणारा हा राम, हे दीनदास तत्व आहे. सज्जनो, रामायण काय देतं आम्हाला? आमच्या जाणीवा शुद्ध करून देतं. माझ्यापेक्षा दुसऱ्यांसाठी स्वकेंद्रित आत्मकेंद्रित जीवन जगण्यापेक्षा विश्वव्यापक या राम स्वरूपाची सेवा करण्यासाठी जीवन जगणं, हाच या रामायणाचा उद्देश आहे. का एवढी 700 दिवस आपली कथा तुम्ही ऐकतात? तुम्हाला काय रामायण माहित नाही? काय देतं रामायण मला? माझ्या जाणीवांना स्नान घालतं दररोज मलिनता येते, दररोज ते स्वच्छ करून देतं. बाळा जा पुन्हा त्या दिवसभरामध्ये. परंतु हो, ओल्ड हॅबिट्स डाय हार्ड म्हणतात, बट इट इज नॉट इम्पॉसिबल टू डाय. हे देखील तितकंच खरं आहे. आत्मकेंद्रित विचार भूमिका कदाचित पहिल्या 2 कथांमध्ये आमची बदलणार नाही, परंतु जर आम्ही नित्य श्रवण करत असू, नित्य त्याचं स्मरण असेल, तर निश्चितच या आमच्या प्रवृत्ती पालटू लागतात. बघा, आपल्या सेवकाची सेवा हा राम आहे. आणखीन एक विचार वेगळ्या पद्धतीचा मनामध्ये येऊन गेला की बघा, भरतजींनी या एका पवित्र जलस्थलाचा उद्धार केला. जे अनादि जलस्थल होतं त्याला पुनर्स्थापित केलं. पंचमहाभूतांनी जणू काही संपूर्णपणे आशीर्वाद दिलेत. गोस्वामीजी देखील म्हणतात ना, विधी बस भयहु विश्व उपकारो, विश्वावरती उपकार झालाय हा. आपल्याला वाटेल अहो एका विहिरीमध्ये जलस्थापन केलं, हा विश्वावरती उपकार आम्हाला नाही कळू शकत. पंचमहाभूतांपैकी एका तत्वाची तुम्ही शुद्धी करा, एका तत्वाचं तुम्ही खऱ्या अर्थाने कल्याण करा. मला असं वाटतं की उर्वरित 4 तत्व हे तुमचे सेवक होऊन जातात. भरतजींनी जलतत्वाचा उद्धार केला, आणि बघा गोस्वामीजींनी किती सूचक पद्धतीने सांगितलं की पृथ्वी तत्व मनामध्ये संकोच करू लागली की अरे, ज्याने या जलतत्वाचा उद्धार केला. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, ही सर्व काही या पंचमहाभूतांचा हा काला आहे, हे एकमेकांपासून वेगळे काढता येऊ शकत नाहीत. जलतत्वाचा उद्धार पृथ्वी तत्वाला ऋणी करून गेले भरताचा, त्यामुळे पृथ्वी सेवा करू लागली आहे. लगेच मंद सुगंध शीतल वायू, ज्याची आपण नित्य चर्चा करत आलेलो आहोत, ते वायू तत्व देखील भरतजींची सेवा करू लागलं, कारण भरतजींनी जलतत्वाचा उद्धार केलाय. ही सर्व वृक्षवल्ली फळा फुलांनी बहरून आली, कारण पोटातल्या अग्नितत्वाने या सर्व गोष्टी घडवून आणल्या की या उदरभरणनो हे जाणी जे यज्ञ कर्म, अशा या उदरभरणासाठी हे प्रकृती अत्यंत सुंदर अशी फळं फुलं तू या सर्व समाजाला दे. आणि आकाशामध्ये देखील जो सूर्य तळपत होता, त्या आकाशाने देखील या ढगांची सावली
आपल्या माध्यमातून भरतजींवरती छत्र रूपाने धरली. आकाश देखील भरतजींचं ऋणी झालंय. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाड नाम आहे. अशा या नामाची सेवा करणाऱ्यावरती देखील प्रभू रामचंद्र हे असेच सर्व दृष्टीने उपकार करत असतात. गोस्वामीजी म्हणतात की एखाद्या सामान्य माणसाने जांभई देताना राम जरी म्हटलं तरी त्याच्यासाठी सर्व सिद्धी सुलभ होतात. मग इथं तर भरतजी म्हणजे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचा प्राण आहे. असा त्यांच्या प्राणासारखा प्रिय असलेला भरत या सृष्टीमधून विचरण करतोय. मग त्यांच्यासाठी ही सर्व सृष्टी त्यांच्या सेवेमध्ये लागली, यामध्ये आश्चर्याची गोष्ट ती कुठली? सज्जन हो, असं हे भरतजींचं जे विचरण चालू आहे त्यातील पुढील भाग आपण उद्याच्या कथाप्रवाहामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.